पाऊस पडायला लागला इतका जोरात. आमचं निम्मा रेसचं जे अंतर होतं ते आम्ही पूर्ण पावसात कव्हर केलं. अंधार तर होताच, वरून पाऊसही पडत होता. आम्ही डोंगर चढतोय आणि पाणी विरुद्ध दिशेने येतंय. चिखल आहे, तुमच्या बुटांमध्ये पाणी गेलंय, सॉक्स पूर्ण ओले झालेत आणि अशा प्रकारे तुम्ही पळता तेव्हा पायाला ब्लेब्स किंवा असे छोटे छोटे फोड यायला लागतात आणि ड्रेसही ओला झालेला असतो. जिथे जिथे तो अंगाला घासतो तिथे सगळीकडे आपल्याला ब्रुजेस व्हायला लागतात. जेव्हा जेव्हा आम्ही हा सगळे डोंगर चढून जातो त्याच वेळेस ते उतरावे लागतात आणि जेव्हा आपण उतरतो तर आपण ग्रॅव्हिटीच्या दिशेने पळत असतो. स्पीड थोडा जास्त येतो आणि मग ते सगळं लोड आपल्या गुडघ्यांवरती किंवा आपल्या टाचांवरती येतं. तर ती सगळ्यात डिफिकल्टी लेवल असते, कारण आपण ऑलरेडी एक्झॉस्ट झालेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण डाऊनहिलच्या वेळेस गुडघ्याच्या किंवा आपल्या सगळ्या इव्हन मांडीच्या मसलवरती खूप ताण पडतो. आयर्नमॅन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज आहेत जे मी केलं. आयर्नमॅन 70.3 हे मायलेज आहे. त्या स्पर्धेमध्ये तेवढं मायलेज आपण कव्हर करणार आहे. त्यात 3 सेगमेंट असतात. 1.9 किलोमीटर आपल्याला स्विमिंग करायचं आहे, त्याच्यानंतर 90 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर 21 किलोमीटर रनिंग करायचं आहे. आणि हा सगळा 3ही सेगमेंटचा पोर्शन आपल्याला 8.5 तासाच्या आत कंप्लीट करायचा असतो. ऑन द डे ऑफ रेस आपण नवीन काहीच ट्राय करत नाही. त्यामुळे जे काही तुम्हाला एक्सपेरिमेंट्स करायचे ह्या सगळ्या प्रॅक्टिस रनमध्ये आपल्या शरीराबरोबर आपण एक्सपेरिमेंट्स करून घ्यायचे. तर अशा प्रकारे शक्यतो आम्ही प्लॅन करतो. नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आम्ही बायकांनो मल्टीटास्कर असतो. म्हणजे काय तर एका वेळेला आम्ही अनेक कामं करू शकतो. पण काही बायका ज्या असतात ना, ते हाती घेतलेलं कुठलंही काम यशस्वी करूनच दाखवतात. आणि अशा बाईला जर आपण स्वतः ओळखत असलो, त्यात ती मराठी असली, तर तिच्या यशामुळे आपल्याही अंगावर मुठभर मांस चढतं. माझी आज अगदी तशीच अवस्था झाली आहे, कारण आज आपल्याला भेटायला सांगलीहून डॉक्टर शिल्पा दाते काळे आलेल्या आहेत. नमस्कार मेधाताई. नमस्कार शिल्पा. चाकोरी बाहेरील चार चौघी आपल्या कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. खूप छान वाटलं तुम्ही माझं नाव ह्या लिस्टमध्ये ॲड केलं. खूप खूप आनंद झाला मला. शिल्पाबद्दल सांगायचं झालं तर शिल्पा एक सुप्रसिद्ध गायनॅकॉलॉजिस्ट आहे. भरतनाट्यम आणि कथ्थकचं प्रशिक्षण घेऊन तिने अनेक नृत्य कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेऊन चिकार बक्षिसं मिळवली आहेत. ती एक अभिनेत्री आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती महाराष्ट्राची मिसेस मेडी क्वीन झालेली आहे. हा केवढा मोठा बहुमान आहे. पण ह्याहीपेक्षा जास्ती आनंद मला तेव्हा झाला जेव्हा मी ऐकलं की शिल्पाने आयर्नमॅन आणि साऊथ आफ्रिकेमध्ये घेतली जाणारी कॉम्रेड्स मॅरेथॉन ही स्पर्धा जिंकली. म्हणजे कसं आहे बघा, हा लहानपणापासून आपण डॉक्टर व्हावं, नृत्य विशारद व्हावं, हा ब्युटी पेजंटमध्ये भाग घ्यावा असं शिल्पाला वाटतच होतं आणि ते तिचं स्वप्न तिने प्रयत्नपूर्वक पूर्णही केलं. पण खरं सांगायचं शिल्पा, आपण हे आयर्नमॅन आणि कॉम्रेड्स ह्या स्पर्धा तर सोडाच, पण साधं शहरात होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ असं तुला कधी वाटलं होतं का गं? पण हा प्रवास सोपा नव्हता. ह्या 2 स्पर्धा जेवढ्या कठीण आणि खडतर आहेत ना, तेवढाच तिचा प्रवास कठीण होता. शिल्पा, साऊथ आफ्रिकेमध्ये होणाऱ्या कॉम्रेड्स मॅरेथॉन अल्टिमेट ह्युमन रेस असं लांबलचक नाव असणाऱ्या स्पर्धेत तू भाग घेतलास. तिथे कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल मिळवलंस आणि शिवाय इथून जितक्या मुली तिथे भाग घ्यायला गेल्या होत्या त्या सर्व महिलांमध्ये तू पहिली आलीस, होय ना? तुझं खूप खूप अभिनंदन. पण ना, ह्या स्पर्धेबद्दल इथल्या लोकांनी फार कमी ऐकलं आहे. तू आम्हाला सांगशील ही स्पर्धा नक्की कधी सुरू झाली किंवा हिच्याबद्दल सांग आम्हाला. ही स्पर्धा ना ॲक्च्युली खूप जुनी आहे. 1921 साली ह्या स्पर्धेला खरी सुरुवात झाली आणि त्याच्या मागे असं उद्दिष्ट होतं की पहिल्या महायुद्धामध्ये जे सैनिक मृत्युमुखी पडलेत तर त्यांच्या स्मरणार्थ ही मॅरेथॉन सुरू झाली. आता ती मॅरेथॉन असते ही 2 शहरांमध्ये, डर्बन आणि पीटरमॅरिट्सबर्ग, आणि त्यातलं अंतर जे आहे ते 90 किलोमीटरचं आहे. आणि तो जो सगळा एरिया आहे तर त्याला व्हॅली ऑफ 1000 हिल्स असं म्हणतात. म्हणजे छोटे मोठे असे 1000 डोंगर त्या भागात आहेत.
तर त्यामुळे ही सगळी मॅरेथॉन ही डोंगराळ भागातून होते. मग त्याला 2 प्रकार असतात, अपहिल आणि डाऊनहिल. अपहिल म्हणजे आपण डर्बनपासून पळायला सुरू करायचं आणि मॅरिसबर्गला संपवायचं. मग हा सगळा डोंगर चढत जायचं, मग त्याला अपहिल म्हणतात. आणि त्याच्यामध्ये 1900 मीटरचा एलिव्हेशन गेन होतो. आणि त्याच्या पुढच्या वर्षी ते उलटी असते, म्हणजे डाऊनहिल. म्हणजे आपण पीटर मॅरिसबर्गला सुरू करायचं आणि डर्बनला ती स्पर्धा संपवायची, मग त्याला म्हणायचं डाऊनहिल. जरी म्हणायला डाऊनहिल असलं तरी त्याचं सुद्धा एलिव्हेशन गेन 1200 मीटर एवढं आहे. आणि ही सगळी स्पर्धा आपल्याला 12 तासाच्या आत पूर्ण करायची असते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 7 कट ऑफ असतात, म्हणजे साधारण 19 किलोमीटर, 30 किलोमीटर, 42 किलोमीटर, 60 किलोमीटर अशा वेगवेगळ्या कट ऑफ आपल्याला दिलेल्या वेळेत कंप्लीट केल्या तरच पुढे पळायला अलाउ करतात. समजा तुम्ही त्याच्या मागे राहिलात तर तिथे बस येते आणि ती बस तुम्हाला परत फिनिश लाईनला सोडते, म्हणजे पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारची ही स्पर्धा असते. जगभरातून साधारण 25,000 लोक दरवर्षी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. आणि आपले भारतीय सुद्धा काही मागे नाही आहेत बरं का. साधारण 300 ते 400 भारतीय दरवर्षी आपल्या देशाला रिप्रेझेंट करतात. तर खूप छान वाटतं. पण ह्या स्पर्धेची माहिती तुला कशी मिळाली? 2019ला जेव्हा आम्ही आयर्नमॅनची प्रॅक्टिस करत होतो तर तेव्हा पेपरमध्ये एक न्यूज वाचली. सांगलीचेच एक डॉक्टर आहेत, डॉक्टर सचिन उदगावे. तर त्यांनी 90 किलोमीटरची एक स्पर्धा जी साऊथ आफ्रिकेमध्ये असते, ज्याचं नाव कॉम्रेड्स आहे, तर तेव्हा पहिल्यांदा हा शब्द कानावर आणि डोळ्यांवरती पडला. त्यांनी भाग घेतला आणि ते सांगलीचे पहिले डॉक्टर किंवा पहिले जण आहेत ज्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. तर त्यामुळं मग एवढं लक्षात आलं की हे काहीतरी अवघड आहे. पण तेव्हा 21 किलोमीटरच अंतर पळत होतो, त्यामुळे 90 किलोमीटर आपण भविष्यात जाऊन कधी पळणार आहे किंवा या स्पर्धेमध्ये आपण भाग घेणार आहे असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. नंतर जेव्हा 2020 नंतर मात्र मला जी लॉंग डिस्टन्स रनिंगची आवड निर्माण झाली, मग मी कॉम्रेड्सचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये काय काय डिफिकल्टी येऊ शकतात हे सगळं स्टडी करून मग त्या प्रकारे तयारी करून मग रजिस्ट्रेशन केलं. वा, पण ही स्पर्धा आहे ना, ती तू किती वेळात पूर्ण केलीस ग? मागच्या वर्षी म्हणजे 2023ची जी रेस होती ती डाऊनहिल होती. तर ती मी 9 तास 55 मिनिटात कंप्लीट केली. आणि 2024ची आता जी जून महिन्यात झाली तर ती अपहिल होती, अपरन होती, तर ती मी 10 तास 19 मिनिटात पूर्ण केली. पण मग ह्या एवढ्या कठीण इंटरनॅशनल स्पर्धेची तयारीशिवाय काही नाही ना. इथे महाराष्ट्रात राहून तू कशी केलीस? डिसेंबर 2023ला स्पर्धेचं रजिस्ट्रेशन केलं आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो क्वालिफायर म्हणजे एक फुल मॅरेथॉन 42 किलोमीटरची जी स्टँडर्ड असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचं टायमिंग हे 4 तास 50 मिनिटाच्या आत बसलं पाहिजे. जर तुम्ही 4 तास 50 मिनिटाच्या आत ती कंप्लीट केली मग तुम्ही एलिजिबल आहात कॉम्रेड्सला रजिस्ट्रेशन करायसाठी. मग आम्ही रजिस्ट्रेशन केलं ते टाटा मुंबई मॅरेथॉन जी होती जानेवारीमध्ये. मग त्याची प्रॅक्टिस केली आणि छान टायमिंगही मिळालं मला जसं अपेक्षित होतं. 4 तास 13 मिनिटामध्ये माझं 42 किलोमीटर अंतर कव्हर झालं. त्याच्या पुढे खरी प्रॅक्टिस सुरू झाली, कारण आता फक्त आपण 42 किलोमीटरचीच प्रॅक्टिस केली आणि आता ह्याच्या पुढे आपल्याला 50, 60, 65, 70 अशी प्रॅक्टिस चालू करायची होती. मग सगळ्यात पहिली मॅरेथॉन आली ती म्हणजे लोणावळा अल्ट्रा मॅरेथॉन 50 किलोमीटरची. तर रात्री सुरू होते ती, रात्री 1:30 वाजता. तर त्याच्यामुळे अंधार असतो पूर्ण, डोक्याला इथे हेडलॅम्प लावायला लागतो आणि त्या लाईटमध्ये आपल्याला पळायला लागतं. पण त्यांनी इतकी सुंदर ती रेस ऑर्गनाईज केली होती, म्हणजे हायड्रेशन पॉईंट जे आम्ही म्हणतो की साधारण 2 किलोमीटर, 2.5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा अंतरावरती जे आपल्याला रेससाठी ज्या गोष्टी लागतात, पाणी असेल, इलेक्ट्रोलाइट असेल, एनर्जी जेल असेल, तर ते सगळं आपल्याला प्रोव्हाइड करतात. आणि तो रस्ता पूर्ण आपल्यासाठी ब्लॉक केलेला असतो, म्हणजे बाकीचं ट्रॅफिक त्या रस्त्यावरून तेव्हा जात नाही. तर त्याच्यामुळे ती सेफ वाटते. मग अशा प्रकारे ती 50 किलोमीटर पहिली कंप्लीट केली आणि 5 तास 36 मिनिटात ती छानच कव्हर झाली. मग त्याच्या पुढचा विषय होता ती म्हणजे 65 किलोमीटरची जी आपल्याला एक प्रॅक्टिस रन करायची असते. मग ती होती कास अल्ट्रा मॅरेथॉन. 65 किलोमीटरचं अंतर रात्री कव्हर करायचं असं पठारावरती, आणि जो घाटचा पोर्शन आहे तर तोही आपल्याला घ्यायचा होता, कारण आपल्याला अपहिलची प्रॅक्टिस करायची होती. तर त्याच्यामुळे घाट आणि प्लॅटू असा दोन्ही पार्ट आपण कव्हर केला त्याच्यामध्ये 65 किलोमीटर. ती सुद्धा रात्री 12ला सुरू झाली आणि सकाळी 7:30ला म्हणजे 7 तास 28 मिनिटात ती आम्ही कंप्लीट केली आणि ती ही स्पर्धा खूप छान झाली. आता शेवटची जी प्रॅक्टिस रन होती तर ती आम्हाला करायची होती साताऱ्याचा जो घाट पोर्शन आहे, जो आपण खूप फेमस अशी स्पर्धा आहे सातारा हिल मॅरेथॉन, त्याच्यामध्ये 21 किलोमीटरचा पार्ट असतो, तो आम्ही 3दा केला.
जेणेकरून आपल्याला डोंगराळ भाग किंवा जो घाटाचा पोर्शन आहे त्याची जास्तीत जास्त आपल्याला प्रॅक्टिस होईल. आणि खरं सांगायचं तर सगळ्या प्रॅक्टिस रनमध्ये ती सगळ्यात अवघड होती. आम्ही जस्ट रेस सुरू केली आणि पाऊस पडायला लागला इतका जोरात. आमचं निम्मा रेसचं जे अंतर होतं ते आम्ही पूर्ण पावसात कव्हर केलं. अंधार तर होताच, वरून पाऊसही पडत होता. आम्ही डोंगर चढतोय आणि पाणी विरुद्ध दिशेने येतंय, चिखल आहे, तुमच्या बुटांमध्ये पाणी गेलंय, सॉक्स पूर्ण ओले झालेत आणि अशा प्रकारे तुम्ही पळता तेव्हा पायाला ब्लेब्स किंवा असे छोटे छोटे फोड यायला लागतात आणि ड्रेसही ओला झालेला असतो. जिथे जिथे तो अंगाला घासतो तिथे सगळीकडे आपल्याला ब्रुजेस व्हायला लागतात. तर अशा सगळ्या डिफिकल्टी लेवलमध्ये तो घाट 3दा पार केला. आम्ही 25 जण होतो, पण एकही माणूस त्यातला कोणीही क्विट केलं नाही. ते 50 किलोमीटरचं जे अंतर आमचं ठरलं होतं या सगळ्या डिफिकल्टीमध्ये आम्ही ते छान प्रकारे पार केलं आणि आम्हाला एलिव्हेशन गेनही छान मिळाला. म्हणजे 1200 मीटरचा एलिव्हेशन गेन मिळाला. तर त्याच्यामुळे प्रॅक्टिस ह्यावेळेस खूप छान झाली होती. जास्त करून हिलची प्रॅक्टिस केली आणि शक्यतो आम्ही डोंगराळ भाग सिलेक्ट करायचो. आता प्रत्येक वेळेस काही लोणावळा किंवा प्रत्येक वेळेस काही आपल्याला कासला जाणं शक्य नाही आहे. तर सांगलीपासून जवळ एक अर्धा तासाच्या अंतरावरती दंडोबाचा डोंगर आहे, तर तोही छान आहे. मग ज्या छोट्या प्रॅक्टिस रन असायच्या 25 किलोमीटर किंवा 30 किलोमीटरच्या, तर त्या आम्ही विकेंडला जाऊन शक्यतो दंडोबाच्या डोंगरावरती पार करायचो. तर अशा प्रकारे सगळी प्रॅक्टिस रनची आमची म्हणजे व्यवस्थित जसं प्लॅन केलं होतं तसं अगदी छान एक्झिक्युशन झालं. जसं आपण चढत जातो डोंगर, चढत जाताना मेन विषय असतो की आपल्याला धाप लागणं, कारण आपण चढ अखंड क्रॉस करत असतो. जेव्हा आपण उतरून येतो, म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही ह्या सगळे डोंगर चढून जातो त्याच वेळेस ते उतरावे लागतात. आणि जेव्हा आपण उतरतो तर आपण ग्रॅव्हिटीच्या दिशेने पळत असतो, स्पीड थोडा जास्त येतो आणि मग ते सगळं लोड आपल्या गुडघ्यांवरती किंवा आपल्या टाचांवरती येतं. तर ती सगळ्यात डिफिकल्टी लेवल असते, कारण आपण ऑलरेडी एक्झॉस्ट झालेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण डाऊनहिलच्या वेळेस गुडघ्याच्या किंवा आपल्या सगळ्या इव्हन मांडीच्या मसलवरती खूप ताण पडतो. तर रस्ता निसरडा आहे समजा आणि त्यात तुम्ही डाऊनहिल फास्ट पळताय, तर त्याच्यामध्ये सुद्धा इंजुरी होण्याची खूप शक्यता असते. तर त्याच्यामुळे डाऊनहिल पळताना सगळ्यात जास्त म्हणजे आपले मसल, आपले जॉईंट ह्याची स्पेशली काळजी घेऊन कुठेही इजा होणार नाही, तर हे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला रन करायला लागते. कारण स्पीड आलेला असतो आणि कधी कधी त्याच्यावरती कंट्रोल नाही राहिला तर एकतर ॲक्सिडेंट्स होऊ शकतात किंवा दुसरं म्हणजे आपल्या मसलला किंवा आपल्या जॉईंट्सना इंजुरी होऊ शकते. पण ह्याचंही ट्रेनिंग मिळतं का तुम्हाला? कसं धावत खाली यायचं? ट्रेनिंग म्हणजे आम्ही शक्यतो असा प्लॅन करतो की जर काही तुम्हाला इंजुरी असेल तर आम्ही गुडघ्यांना नी सपोर्ट बांधलेला असतो किंवा शक्यतो आम्ही एक लिमिट ठरवतो की त्याच्या पलीकडे आपल्याला स्पीडअप नाही करायचं आहे. कारण प्रॅक्टिस रनमध्ये जर इंजुरी झाली तर त्याचा इफेक्ट आपल्या फायनल रनवरती होणार असतो. तर त्याच्यामुळे आम्ही कायम लक्षात ठेवतो की फार स्वतःला पुश करायचं नाही. इनफॅक्ट काही काही ठिकाणी आपल्याला ब्रेक लावून थोडंसं स्पीड कमी ठेवला तरी चालेल. 2023 डिसेंबरला रजिस्ट्रेशन केलं आणि स्पर्धा होती ती 9 जून 2024ला. म्हणजे 6 महिने ह्याच्यावरती आम्ही भरपूर कष्ट, म्हणजे आमच्या सगळ्या ज्या प्रॅक्टिस रन होत्या त्या असेल, डाएट असेल, बाकीचा एक्सरसाइज असेल, हा अतिशय छान प्रकारे पार करून शेवटी आम्ही जून 2024ला डर्बन इथे पोहोचलो. वा, मला सांग, आयर्नमॅन स्पर्धेत तू कधी भाग घेतला होतास? म्हणजे ते 2019. 2019. आता ह्या स्पर्धेत तू 2024मध्ये उतरलीस पूर्ण तयारीनिशी, पण मध्ये कठीण काळ येऊन गेला हा कोविडचा. सगळेजण आपण घरात बंदिस्त होतो. मग मला एकच कुतूहल एवढंच वाटतंय की या मधल्या काळात स्वतःला फिट कसं ठेवला? अगदी बरोबर, कारण हा काळ खरंच चॅलेंजिंग होता. एक शब्द मी वापरीन की व्यसन, व्यायामाचं व्यसन लागलंय आम्हाला. आणि रनिंग, सायकलिंग, जिम, स्विमिंग हे आमचं रेग्युलर चालू होतं. आणि अचानक कोविडची 2 वर्ष मध्ये आली, सगळंच बंद पडलं. बाहेर जाऊ शकत नाही, सायकलिंग करू शकत नाही, रनिंग करू शकत नाही, जिम बंद आहे. काय करायचं? तर आम्ही होम वर्कआउट चालू केले. म्हणजे मी घरी दोरीवरच्या उड्या मारणे, सूर्यनमस्कार घालणे, साधा जिनावर खाली करणे. म्हणजे मी त्यात सुद्धा असं केलं की मी दिवसातून जवळजवळ एक 30-40 वेळा जिना चढायचे किंवा पायाला वजन बांधून जिनावर खाली चढायचे, असं सुद्धा मी केलं. आणि माझं एक स्वप्न होतं की मला 6 पॅक ॲप करायचे होते आणि ह्या सगळ्या इव्हेंटमुळं मला ते शक्य नव्हतं झालं. पण कोविडचे 2 वर्ष, एकतर सगळे सोशल गॅदरिंग्स बंद, कुठेही बाहेरचं खाणं हा विषय बंद, त्यामुळे जे मी करू नव्हते शकले की माझं प्रॉपर डाएट फॉलो,
ते ह्या 2 वर्षात करून माझं 6 पॅक करण्याचं स्वप्न मी पूर्ण केलं. आणि त्यामुळे मी कोविडचा काळ जेवढा एन्जॉय केला तेवढा त्याच्या आधीही नसेल आणि त्याच्यानंतरही नसेल. कारण माझं वजन साधारण 54 किलोला येऊन अडकलं होतं आणि त्याच्या खाली ते उतरत नव्हतं. पण ह्या 2 वर्षामध्ये प्रॉपर डाएट आणि होम वर्कआउट करून ते मी 7 किलो वजन कमी केलं आणि त्यामुळे माझं 6 पॅकचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं. शिल्पा, पण मुळात तू ॲथलेटिक्सकडे कशी वळलीस? ती खरी ॲक्च्युली मजा आहे. म्हणजे मी लहानपणी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना कुठल्याही इव्हेंटमध्ये, रनिंग असेल किंवा कुठल्याही ॲथलेटिक इव्हेंटमध्ये कधीही भाग घेतला नव्हता. पळणं तर दूरची गोष्ट, मी साधारण 5 मीटर किंवा 10 मीटर सुद्धा कधी आयुष्यात पळले नव्हते. प्रेग्नन्सीमध्ये माझं वजन प्रचंड वाढलं. म्हणजे जवळजवळ 25 किलो वजन माझं वाढलं आणि माझ्या शरीराला एवढ्या जास्त वजनाची सवय नसल्यामुळे मला धाप लागणं किंवा कुठलीही मुवमेंट अशी पेनफुल होणं, सगळे जॉईंट्स दुखत होते, उठताना बसताना खूप त्रास होत होता. मग तेव्हा मी ठरवलं की असं कॉम्प्रोमाइज लाईफ मला नाही जगायचं आहे, मला लाईफ एन्जॉय करायचं आहे, मला फिटनेस हा फार महत्त्वाचा होता. मग मी त्या दृष्टीने माझं डाएट म्हणा, एक्सरसाइज म्हणा, हे सगळं चालू केलं. पण असं होत गेलं की मी काहीतरी करतेय, मी एरोबिक्स करतेय, झुंबा करतेय, मी जिमला पण जातेय, पण त्यात मला असा आनंद मिळत नव्हता. आणि मला असं काहीतरी हवं होतं. मला असं जाणवायचं की आपल्यामध्ये खूप जास्त एनर्जी आहे आणि त्याला आपण कुठेतरी एक सोर्स मिळवून देणं. तर असा सगळा विचार करत असताना माझ्या डोक्यात असंच जिममध्ये मी एक्सरसाइज करत होते आणि तिथे एक ट्रेडमिलचं मशीन असतं सगळ्या जिममध्ये, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पळून बघितलं आणि ते मला खूप छान वाटलं. फक्त मला एवढंच वाटलं, पण एकाच ठिकाणी उभारतो आणि पळतो ह्यात मजा नाही आहे, तर आपण रोड रनिंग चालू करूया. आणि माझ्या नवऱ्याला म्हणलं, अरे मी रनिंगचा विचार मनात आणलाय, तर तू येशील का माझ्याबरोबर? मग तोही अगदी तयार झाला आणि आम्ही दोघांनीही मग रस्त्यावरती पळायला सुरू केलं. 5 किलोमीटर अंतर आधी पळलो, अर्ध्या तासामध्येच पूर्ण झालं. मग म्हणलं, अरे ह्याच्यात मजा येते, आपण अजून थोडं डिस्टन्स वाढवून बघू. मग असं करत करत 10 किलोमीटर अंतर पार केलं. सांगलीमध्ये एक प्रसिद्ध मॅरेथॉन आहे, शहीद मॅरेथॉन म्हणून. तर ती हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटरची दरवर्षी होत असते. त्यात आम्ही कधीच भाग घेतला नव्हता, कारण ह्याच्या आधी कधी पळणं हा विषयच नव्हता आयुष्यात. तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आणि मग पहिल्यांदा 21 किलोमीटरची स्पर्धा त्यात भाग घेतला आणि त्यात पण नंबर मिळवला. त्यामुळे खूप जास्त आपल्याला एक स्फूर्ती मिळतो ना, तशी मिळाली. मग आता तू आम्हाला आयर्नमॅन या स्पर्धेबद्दल जरा सांग. आयर्नमॅन ही एक ग्लोबल ब्रँड आहे आणि ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन ही स्पर्धा कंडक्ट करतात. तर आयर्नमॅन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. जे मी केलं आयर्नमॅन 70.3. 70.3 हे मायलेज आहे. त्या स्पर्धेमध्ये तेवढं मायलेज आपण कव्हर करणार आहे. त्यात 3 सेगमेंट असतात. 1.9 किलोमीटर आपल्याला स्विमिंग करायचं आहे, त्याच्यानंतर 90 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर 21 किलोमीटर रनिंग करायचं आहे. आणि हा सगळा 3ही सेगमेंटचा पोर्शन आपल्याला 8.5 तासाच्या आत कंप्लीट करायचा असतो. तर अशा प्रकारची ती स्पर्धा असते. पण शिल्पा, आत्ताच तू सांगितलंस की रनिंगची तर तुला प्रॅक्टिस होतीच, म्हणजे आता रनिंग एव्हापर्यंत तुझ्या नसानसात मुरलं होतं. पण हे जे 2 नवीन सेगमेंट्स होते आयर्नमॅनचे, स्विमिंग आणि सायकलिंग, मग ती कशी काय प्रॅक्टिस केलीस, तयारी केलीस? रजिस्ट्रेशन आम्ही जानेवारीमध्ये केलं 2019ला आणि आमची जी आयर्नमॅनची स्पर्धा होती ती ऑक्टोबर 2019ला होणार होती. तर साधारण एक 9 ते 10 महिन्यांचा काळ होता. सगळ्यात पहिलं काम केलं म्हणजे स्विमिंगचे एक टीचर शोधले आणि त्यांच्याकडे नाव रजिस्टर केलं. कारण पाण्यात जर ढकललं तर जीव वाचवण्या एवढं स्विमिंगच येत होतं. पण समुद्रात पोहायचं आहे फायनल सेगमेंट आणि तो पण 1.9 किलोमीटरचा. तर त्यासाठी प्रॉपर ब्रीदिंग टेक्निक शिकून घेतल्या आणि प्रॉपर स्विमिंग स्टाईल शिकून घेतल्या. मग रोज सकाळी 1 तासभर गुरुजींची सगळी शिकवण घ्यायची, त्यातून आपल्याला जमेल तसं त्या प्रकारे स्विमिंगची प्रॅक्टिस करायची. मग सुरुवातीला एक 10 मिनटं 15 मिनटं असं करत करत 1 तासपर्यंत पाण्यात आपण पोहू शकतो असा कॉन्फिडन्स आला. सगळ्यात अवघड विषय होता की जी स्पर्धा होणार होती ती समुद्रामध्ये असणार आहे आणि तुमच्याबरोबर 1000 लोक आजूबाजूला पोहणार आहेत आणि इथे जी आम्ही प्रॅक्टिस करत होतो ती स्विमिंग पूलमध्ये होती. त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. मग मैसूरला त्यांनी एक स्विमॅथॉन अरेंज केली होती थोन्नूर लेकमध्ये. मग इथून ऑल द वे आम्ही मैसूरला गेलो, तिथे 2.5 किलोमीटरचं स्विमॅथॉन कंप्लीट केलं आणि तिथं गेल्यानंतर कळलं की इथल्या प्रॅक्टिसचा काहीच उपयोग नाही आहे. कारण इथे आपल्याला डिरेक्शन हा विषय नसतो आणि आपण एकटेच पोहत असतो. पण तिथे आपल्या आजूबाजूला इतकी लोकं असतात की आपल्याला लाथा मारतात, आपल्याला ढकलतात, आपल्याला पाण्याखाली सुद्धा खेचू शकतात, आपल्याला पोहायला जागा नसते आणि पाण्यामध्ये करंट असतात.
तर आपली डिरेक्शन पण चुकू शकते. तर इतक्या नवीन नवीन गोष्टी त्या स्विमॅथॉनमध्ये गेल्यामुळं कळल्या आणि त्यामुळे पुढच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही त्या इम्प्लिमेंट केल्या. हे झालं स्विमिंगचं. आता सायकलिंग हा सगळ्यात मोठा सेगमेंट होता, कारण 90 किलोमीटर सायकलिंग आणि ते आपल्याला साधारण 4.5 तासाच्या आत पूर्ण करायचं. श्वासच मला लागतो ग ऐकून. मग सायकलच नव्हती ताई. मग आधी एक साधी सायकल विकत घेतली आणि मी आणि माझा नवरा आम्ही सायकलिंगची प्रॅक्टिस चालू केली. मग 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर असं करत करत 50 किलोमीटरपर्यंत त्या साध्या सायकलवरती प्रॅक्टिस झाली. मग प्रॉपर कोल्हापूरला गेलो, कारण सांगलीमध्ये तेव्हा रोड बाईक जी त्या इव्हेंटसाठी वापरली जाते ती मिळत नव्हती. मग कोल्हापूरला जाऊन सायकल विकत घेतली आणि मग फायनल प्रॅक्टिस त्या सायकलवरती चालू केली. मग त्या सायकलवरून साधारण इथून कोल्हापूरपर्यंत जायचं आणि परत यायचं, म्हणजे 90 किलोमीटर व्हायचे. मग अशी प्रॅक्टिस चालू केली. मग ते साधारण 3.5 ते 4 तासाच्यात आमचं व्हायला लागलं. सगळ्यात अवघड त्याच्यामध्ये विषय जर विचाराल तर सायकल समजा पंक्चर झाली तुम्ही सायकलिंग करताना, तर तुम्ही कोणाची मदत नाही घेऊ शकत. त्या इव्हेंटला तुम्हाला ते सायकलचं पंक्चर किंवा ट्यूब चेंज ही स्वतः करायची आणि त्यासाठी वेगळा वेळ मिळणार नाहीये. 8.5 तासामधलाच वेळ त्याच्यामधला जाणार आहे. पण मग ह्याची प्रॅक्टिस कशी केली? तेच तर खरी मजा आहे. मग नंतर जेव्हा प्रॅक्टिस सायकलिंगची झाली, सायकलिंग करता करता मध्ये थांबायचो, असं इमॅजिन करायचो की आपली सायकल पंक्चर झाली आहे आणि ते ट्यूब आणि तो हाताने पंप मारण्याचं सगळं साधनं बरोबर असायची. मुद्दामून सायकलवरनं उतरायचो, ती ट्यूब काढायचो आणि कमीत कमी वेळेत नवीन ट्यूब बसवून ते चाक परत पूर्ववत करून मग सायकलिंगची प्रॅक्टिस करायचो. आणि दिलेल्या वेळेत कंप्लीट होईल का हे थोडंसं स्विमिंगच्या बाबतीत आम्हाला थोडी साशंकता होती, कारण इथे 1 तास 10 मिनिटाचा कट ऑफ होता स्विमिंगला. तर त्याच्यामुळे सगळ्यात वीक सेगमेंट आमचा स्विमिंग होता. पण लकीली सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण खूप एनर्जेटिक असतो तेव्हा तो सेगमेंट येणार होता. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी जेवढी शक्य होती तेवढी प्रॅक्टिस सायकलिंग आणि स्विमिंगची इथल्या इथे आम्ही केली. पण आयर्नमॅन सारख्या स्पर्धेत आपण भाग घ्यायला हवं हे तुझ्या मनात कसं ग आलं? रनिंग करत होतो 21 किलोमीटरपर्यंत. बरेच जणांनी सांगितलं की कंटिन्युअस रनिंग हे थोडंसं इंजुरियस आहे गुडघ्यांसाठी किंवा ओव्हरऑल शरीरासाठी. तर डोक्यात असा विचार होता की आपण काहीतरी क्रॉस ट्रेनिंग जसं की सायकलिंग किंवा स्विमिंग असं काहीतरी करावं. आणि तेवढ्यातच आमचा एक मित्र आहे सागर साफळकर म्हणून, तर तो म्हणाला भारतात सगळ्यात पहिल्यांदा आयर्नमॅन कॉम्पिटिशन होणार आहे 2019 ऑक्टोबरला आणि आपण आपल्या सांगलीला तिथं रिप्रेझेंट करायचं. तर डोक्यात तेवढं एकच. आणि तेव्हा हा विचार नाही केला की आपल्याला सायकलिंग किंवा स्विमिंग येत नाहीये. हां, आपल्याला सांगलीला रिप्रेझेंट करायचंय. भारतात जेव्हा पहिल्यांदा आयर्नमॅन 70.3 होती, तर त्या भावनेच्या भरामध्ये जानेवारीमध्ये आम्ही रजिस्ट्रेशन करून टाकलं. आयर्नमॅन सारख्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर, ती स्पर्धा जिंकल्यानंतर, कारण त्या स्पर्धेत 3 सेगमेंट्स असतात, हां, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग. असं असताना हे सगळं मिळवल्यानंतरही तुला साऊथ आफ्रिकेच्या कॉम्रेड स्पर्धेत भाग घ्यावा असं का वाटलं? खरं तर अगदी छान प्रश्न, म्हणजे मला अगदी मनापासून ह्याचं उत्तर द्यायला आवडेल. सगळ्यांनी मला हाच प्रश्न विचारला की तू आता एकदा आयर्नमॅन झाली आहेस आणि मग तू अल्ट्रा रनिंगकडे कशी वळलीस? मी सायकलिंग करत होते, स्विमिंग करत होते, रनिंग करत होते, पण मनापासून जर मला काही आवडत असेल तर ते रनिंग होतं. माझं सायकलिंग खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे जेवढ्या सायक्लेथॉनमध्ये मी भाग घेतला माझा कायम पहिला नंबर असायचा. मग माझे कोच पण मला म्हणायचे की अगं तुझं सायकलिंग एवढं स्ट्रॉंग आहे तर तू सायकलिंगवरती जास्त फोकस का नाही करत, तू खूप पुढे जाशील. पण मला सायकलिंग मनापासून एवढं आवडत नव्हतं. मला मनापासून आवडायचं ते रनिंग. रनिंग हा माझा स्ट्रॉंग पॉईंट नव्हता. म्हणजे रनिंगमध्ये कधी माझा पहिला नंबर नाही आला किंवा कधी पोडियम मिळायचं, कधी नाही मिळायचं, कधी अपेक्षित रिझल्ट असायचे, कधी नसायचे. पण मी ते मनापासून एन्जॉय करायचे. आणि अगदी खरं सांगायचं तर कुठलीही स्पर्धा मी पोडियमसाठी किंवा बक्षिसासाठी कधीच रजिस्टर केली नाही किंवा कधीच प्रॅक्टिस केली नाही. तर मला अल्ट्रा रनिंग करायचं होतं आणि अल्ट्रा रनिंगची काशी असं ज्याला म्हणतात, तर ते कॉम्रेड्स मॅरेथॉन. म्हणजे जगातले जेवढे एलिट रनर्स आहेत ते आयुष्यात एकदा ना एकदा तरी कॉम्रेड्स मॅरेथॉन करतात. कारण एक तर ती अवघड आहे, तुमच्या अगदी शारीरिक मानसिक सगळेच कस ती बघते. डोंगराळ भागात असते, 12 तासाची असते आणि तुमचं सर्वच म्हणजे अगदी तुमची प्रॅक्टिस, तुमची शारीरिक रिकव्हरी हे सगळं ती टेस्ट करते. तर त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की आपल्याला कॉम्रेड्स कधी ना कधीतरी करायचीच आहे. मग त्याच्यामध्ये असं झालं की करोनामुळे 2 वर्ष मी त्याच्यात भाग नाही घेऊ शकले. मात्र 2023ला मी म्हणलं आता आपण करोनाच्या विळख्यातनं बाहेर आलोय, आता आपल्याला ही करायचीच आहे. आणि मग त्या दृष्टीने मी प्रॅक्टिस चालू केली. आणि आता मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की भारतामधल्या जेवढ्या स्त्रियांनी भाग घेतला होता
तर त्याच्यामध्ये मी पहिला नंबर मिळवला. आणि जे लोक मला म्हणत होते की तुझा पहिला नंबर येत नाही तर तू सायकलिंगवरती फोकस कर, रनिंगवरती का फोकस करत नाहीस, तर त्याचं उत्तर मी माझ्या कृतीतून देऊ शकले. तर त्याचा मला जास्त अभिमान वाटतो. शिल्पा, मगाशी तू असा उल्लेख केलास की गुडघ्याला जपावं लागतं आणि तू हे वारंवार सांगतेस की गुडघे जपावे लागतात हे रनिंग करताना. तर तू स्वतः एक डॉक्टर आहेस, पण तू कशी काळजी घेतेस? रनिंग आता आपण जे प्रॅक्टिस करतो तर सगळ्या इव्हेंट ह्या रस्त्यावरच्या इव्हेंट आहेत, म्हणजे रोड रनिंग ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आपण एकतर सिमेंटच्या रस्त्यावरती किंवा टार रोडवरती प्रॅक्टिस करतो, तर ते आपल्या गुडघ्यांवरती किंवा बाकीच्या आपल्या सगळ्याच जॉईंट्सवरती थोडं हार्श आहे. म्हणजे जर लॉंग टर्म तुम्हाला रनिंग करायचं आहे किंवा इंजुरी फ्री राहायचं असेल तर पहिला हा एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की प्रॅक्टिस करताना ही ग्राउंडवरती जिथे माती असेल तर तिथे प्रॅक्टिस करणं हे कायम चांगलं. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग. बरेचदा असं होतं की रनिंगची खूप प्रॅक्टिस होते पण आपले जे मसल्स आहेत, आपले स्नायू आहेत, तर त्यांना बळकट जर आपण केलं तर त्याचा आपल्याला एक प्रोटेक्टिव्ह आवरण आपल्या जॉईंट्सना मिळतं. तर त्याच्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आम्ही जर एक आठवड्यातून 3दा रनिंग करत असो तर 2 ते 3 दिवस आम्ही जिममध्ये किंवा घरच्या घरी स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो. त्याच्यामध्ये आपले पायाचे स्नायू तर आपल्याला बळकट करायचेच आहेत, पण तुम्ही लॉंग डिस्टन्स रनिंग करत असाल किंवा आयर्नमॅन करत असाल, तुमची बॅक, तुमचं कोर, तुमचे शोल्डर, तुमची चेस्ट, सगळेच मसल तुम्हाला थोडीशी त्यांची बळकटी वाढवणं गरजेचं असतं. एकात एक गुंतलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये प्रथिनं म्हणजे प्रोटीनचं प्रमाण, स्पेशली आपल्या इंडियन फूडमध्ये बरेचदा आपल्याला असं बघायला मिळतं की प्रोटीन हे खूप कमी प्रमाणात मिळतं, किंवा जे प्युअर व्हेजिटेरियन असतात तर त्याच्यामध्ये प्रोटीनचं जे अमाऊंट आहे ते फार कमी असतं. मग आपली जी रिकव्हरी म्हणतो, म्हणजे समजा आता मी एक लॉंग डिस्टन्स रनिंग केलं, माझे मसल खूप जास्त स्ट्रेस खाली गेले, तर त्यांची रिकव्हरी होण्यासाठी जेवढी प्रथिनं किंवा जेवढी प्रोटीन हवी आहेत तेवढी आपल्या आहारामध्ये आहेत का. आणि कुठलीही मोठी इव्हेंट झाल्यानंतर रिकव्हरी टाईम, कारण शेवटी हे काही मशीन नाही आहे, आपलं शरीर आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्नायू, वेगवेगळे केमिकल्स काम करतात. तर कुठलीही मेजर इव्हेंट झाल्यानंतर त्यांना योग्य प्रमाणात रेस्ट देणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हे महत्वाचं आहे. तुझ्या अगदी स्मरणात राहिलेला आयर्नमॅन स्पर्धेतला अनुभव मला ऐकायचा आहे. साधारण जानेवारी 2023ला आम्ही आयर्नमॅनची प्रॅक्टिस सुरू केली आणि मी आणि माझा नवरा डॉक्टर श्रीनिकेतन काळे, जे स्वतः एक अतिशय फेमस कॅन्सर सर्जन आहेत, तर त्यांनी सुरुवातीला मला सांगितलं की अगं आपलं होऊ शकतं आणि आपण ही करायची आणि एकत्र करायची. त्यामुळे सगळ्या प्रॅक्टिस रन्स असतील, सायकलिंग सेगमेंट असतील किंवा स्विमिंग सेगमेंट असतील किंवा ब्रिक वर्कआउट, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र केल्या. म्हणजे आपल्याला एक पार्टनर असतो ना क्राईममध्ये, तसा तो माझा पार्टनर इन क्राईम होता. आणि सगळ्या प्रॅक्टिस सेशनला तो बरोबर असल्यामुळे एक आधार, कारण आम्ही दोघंही या क्षेत्रात नवीन होतो, ट्रायथेलॉन ह्याच्या आधी कधी ट्राय नव्हती केलेली, आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रॅक्टिस सेशन आम्ही एकत्र केले. स्पर्धेला जेव्हा आम्ही पोचलो, 1-2 दिवस अलीकडे आम्ही पोचलो गोव्याला, तर तिथे मोठं सायक्लॉन आलं आणि प्रचंड वादळ, प्रचंड पाऊस. म्हणजे कोणीतरी असं म्हणलं की एखाद वेळेस ही स्पर्धा पोस्टपोन किंवा कॅन्सल सुद्धा होऊ शकते, कारण सगळ्यात रिस्की होतं ते सी स्विमिंग. सी भरपूर चॉपी होता, तर त्याच्यामुळे ती होईल की नाही अशी अगदी शंका मनात होती. पण लकीली आदल्या दिवशी सर्व वातावरण अगदी छान झालं आणि स्पर्धा व्यवस्थित सुरू झाली. जसं आम्ही प्लॅनिंग केलं तसं सगळे सेगमेंट होत होते. जेव्हा तिन्ही सेगमेंट संपून मी आले तर तेव्हा मला हे कळलं की मला वाटत होतं की साधारण 8 तासामध्ये कंप्लीट होईल, पण माझं 7 तास 36 मिनिटामध्ये ते कंप्लीट झालं. आणि फिनिश लाईन कंप्लीट करून मी आल्यानंतर मला कळलं की माझ्या एज कॅटेगरीमध्ये माझा 3रा रँक आलाय. तर त्याला तर सोन्याहून सुहागा म्हणता येईल. म्हणजे एवढी कधीच अपेक्षा नव्हती केली की एवढं आपला काही पोडियम फिनिश वगैरे असेल. ते झाल्यानंतर डोळे एकीकडेच लागले होते की माझे मिस्टर का अजून फिनिश लाईनला दिसत नाही आहेत. तर अगदी जीव आतुरतेने मी फिनिश लाईनकडे बघत होते आणि जेव्हा त्यांनी फिनिश लाईन क्रॉस केली तर लिटरली आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि म्हणजे आम्ही आनंदाश्रू आमचं रोखूच शकलो नाही, कारण 10 महिन्यांची प्रॅक्टिस, जे सेगमेंट कधी आयुष्यात बघितले पण नाही, विचार पण नाही केले, ते दोघांनी एकत्र प्रॅक्टिस करून दोघांची दिलेल्या वेळेत व्यवस्थित ती पार पडली. आणि इतकं रडलो आम्ही एकमेकांना मिठी मारून, म्हणजे आनंदाश्रू काय असतात ते पहिल्यांदा आम्ही अनुभवलं. आणि पूर्ण वेळ तो माझ्याबरोबर असल्यामुळे, आमची पूर्ण फॅमिलीच होती तिथे, इतका आनंद झाला. तुमची सपोर्ट सिस्टीम तिथे असते, तुम्हाला फिनिश लाईनला बघायला, तुम्हाला चिअर करायला, तेव्हा आणि हुरूप येतो. तर अतिशय आनंद झाला आणि तो बरोबर असल्यामुळे ती स्पर्धा मी पूर्ण करू शकले.
तुझं कौतुक जास्त अशासाठी आहे की तू हे सगळं घर संसार हॉस्पिटल सांभाळून करतेस हां. पण ह्या तुझ्या सगळ्या कष्टांमध्ये प्रयत्नांमध्ये तुझं मुलांकडेही पूर्ण लक्ष आहे, मला जाणवत आहे. मुलांची काय रिॲक्शन असते ग? ते खूप एक्सायटेड असतात. म्हणजे गोव्याला जेव्हा आयर्न मॅन झाली तेव्हा ते सगळेजण तिथे चिअर करायला होते. एक प्रसंग मला सांगावासा वाटतोय. मी नाशिकला गेले होते आणि आमची डॉक्टरांची नॅशनल ऑलिम्पिक्स होते. तर त्याच्यामध्ये रनिंग आणि सायकलिंग अशा 2 सेगमेंटमध्ये मी भाग घेतला आणि मी 10 किलोमीटर रनिंग केलं आणि त्या दिवशी 3 सेकंदांनी माझं गोल्ड मिस झालं. तर माझा मुलगा मला म्हणाला, अगं थोडं फास्ट पळायचं नाहीस का? 3 सेकंद का मागं पडलीस? आता उद्या सायकलिंग आहे आणि ॲट एनी कॉस्ट मला गोल्डच हवंय. तर ते डोक्यात होतं आणि सायकलिंग हा माझा स्ट्रॉंग सेगमेंट आहे. त्यामुळं ते ठरवलं होतं की मुलांनी सांगितलंय तसं एकतरी गोल्ड मिळवायचं. सुरुवात खूप छान झाली, पण साधारण 22 किलोमीटरला एका रमलरवरती तोल गेला आणि मी पूर्ण फ्लॅट झाले. म्हणजे माझा ॲक्सिडेंट झाला. अजूनही त्या युद्धाच्या खुणा मी अगदी अभिमानाने बाळगते. तर मला ब्लिडिंग व्हायला लागलं आणि बरेच नंतर टाके घालायला लागले. तर जेव्हा मी पडले तेव्हा मी एकच गोष्ट बघितली की मला मेजर कुठे इंजुरी नाही ना. आता मी डॉक्टर असल्यामुळे मला तेवढी आयडिया आली होती की मेजर इंजुरी कुठे नाही. दुसरी गोष्ट मी बघितली, माझी सायकल व्यवस्थित आहे ना. तर सायकल थोडीशी वाकडी झाली होती, ती मी व्यवस्थित केली आणि मी ठरवलं की आपण जस्ट ट्राय करूया कसं होतंय. समजा कुठेही त्रास वाटला आपण ती स्पर्धा क्विट करायची. मी बरीच पुढे होते. तर मी तिथे ब्लड होतं, तिथे थोडंसं प्रेशर दिलं आणि तो ब्लिडिंग पॉईंट थांबवला. ते कव्हर केलं सगळं, कारण जर कोणी बघितलं की मला इंजुरी झाली तर दे विल नॉट अलाव मी फॉर द फर्दर रेस. आणि मी ती तशी स्पर्धा कंटिन्यू केली. देवाच्या कृपेने कुठलीही मेजर इंजुरी न झाल्यामुळे, माझ्या सायकलनी आणि शरीराने साथ दिल्यामुळे जे टार्गेट मी ठरवलं होतं तसं मी त्या दिलेल्या वेळेत ते कंप्लीट केलं आणि गोल्ड मिळवलं. आणि माझ्या मुलाला म्हणलं, बघ तू मला सांगितल्याप्रमाणे एक तरी गोल्ड मी घेऊनच आले. आता आम्हाला कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये तुला जो अनुभव आला त्याबद्दल जरा सांग. मागच्या वर्षीचा एक इन्सिडन्स सांगते. मायलेज हे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही लाँग रन करता तर तुम्हाला 200 किलोमीटर 300 किलोमीटर असं अंतर महिन्याला पार करायला लागतं. तर मागच्या वेळेस पहिलाच अनुभव असल्यामुळे ब्लाइंडली मी ते फॉलो केलं आणि साधारण 1 एप्रिलला मला नी इंजुरी झाली. म्हणजे नी इंजुरी इतकी सिव्हिअर की मी जमिनीवरती पाय टेकवूच शकत नव्हते. अरे बापरे. चालणं तर दूरची गोष्ट, म्हणजे मला उभारता पण येत नव्हतं. मग बरेच औषधं गोळ्या घेतले. माझे बाबा, भाऊ आणि माझ्या बहिणीचा नवरा हे सगळे ऑर्थोपेडिक असल्यामुळे सगळ्यांची ओपिनियन्स घेतली. MRI केला आणि असं कळलं की डाव्या गुडघ्याला बरीच इजा झालेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये पळणं हे थोडंसं अशक्य आहे, कारण फक्त 1.5 महिना राहिला होता. पण मी म्हणलं, मी आता गेले 8 महिने झाले प्रॅक्टिस करते आणि मी गिवअप नाही करणार. तर सगळ्यांचा सल्ला घेऊन त्यांनी मला पुढची ट्रीटमेंट सांगितली आणि ती ट्रीटमेंट मी डिटेल सांगत नाही कारण ती खूपच अवघड आणि खूप मोठी आहे. पण ती ट्रीटमेंट मी घेतली. मग एक प्रकारचं इंजेक्शन मी गुडघ्यामध्ये घेतलं आणि त्यावरती त्या इंजेक्शनमुळं मला इतका फायदा झाला की माझी एक प्रॅक्टिस रन जी 65 किलोमीटरची शेवटची राहिली होती ती मी पार करू शकले. असं म्हणत नाही की मला गुडघा अजिबातच दुखत नव्हता, पण आधी जर एक 100% दुखत असेल तर ॲटलिस्ट एक 50% तरी मला आराम पडला आणि थोडं लंगडत असं म्हणलात तरी चालेल. पण मी एक शेवटची 65 किलोमीटरची स्पर्धा म्हणजे जी प्रॅक्टिस रन होती ती पूर्ण केली. त्यानंतर मी ठरवलं की एनिवेज माझी सगळी रजिस्ट्रेशन आणि सगळी बुकिंग्स झाली आहेत. जास्तीत जास्त काय की दिलेल्या वेळेत माझी स्पर्धा कंप्लीट होणार नाही, पण मी जाणार आणि मी त्याच्यामध्ये भाग घेणार. मला त्याचा अनुभव घ्यायचाच आहे आणि मी गेले. त्यामुळे मागच्या वेळेस मी कुठल्याही टायमिंगचं किंवा कुठल्याही मेडलचं अशी अपेक्षा न करता देवाच्या दयेने आपल्याला ज्या प्रकारे पळता येईल तसं पळायचं अशी एक मनात इच्छा ठेवून गेले आणि शरीराने साथ दिली. त्या इंजेक्शननी खूप छान काम केलं. स्पर्धेच्या दिवशी मला एक कणही दुखलं नाही आणि जे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं असं टायमिंग 9 तास 55 मिनिटात ती स्पर्धा मी कंप्लीट केली, जेव्हा की कट ऑफ हा 12 तासांचा असतो. आणि जेव्हा मी ती फिनिश लाईन क्रॉस केली तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी, कारण सगळ्यांनी मला सांगितलं होतं की इतक्या इंजुरी सकट 90 किलोमीटर स्पर्धा पळणं हे केवळ अशक्य आहे आणि जी मी पूर्णतः केली आणि म्हणजे अनाकलनीय वेळेत, जी मी स्वप्नात पण बघितली नव्हती अशा वेळेत ती पूर्ण केली. आणि मुख्य म्हणजे परत आल्यानंतर डोक्यात अजून एक किडा वळवळला, तो म्हणजे बॅक टू बॅक मेडलचा. म्हणजे तुम्ही जर अप रन आणि डाऊन रन जर बॅक टू बॅक केली तर एक वेगळं मेडल मिळतं. मग 5 महिने फक्त रेस्ट घेतली रिकवर होण्यासाठी माझा गुडघा आणि पुढच्या रेसची तयारी चालू केली, जी ह्यावेळेस होणार होती अप रन. आणि त्याची प्रॅक्टिस करताना मात्र ह्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवली,
इंजुरी होता कामा नये, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मायलेज बघितलं नाही. फक्त स्ट्रॉंग रन व्हायला पाहिजेत, प्रॅक्टिस रन दिल्यात त्या प्रकारे व्हायला पाहिजेत, इंजुरी फ्री, पेन फ्री व्हायला पाहिजे. आणि ह्यावेळेस अतिशय अभिमान मला सांगायला वाटतोय, ह्या सगळ्या 6 महिन्याची प्रॅक्टिस असू देत किंवा सर्व माझ्या प्रॅक्टिस रन्स असू देत, रिकव्हरी रन असू देत, कुठेही मला इंजुरी झाली नाही. आणि नेक्स्ट डे जेव्हा माझं बॅक टू बॅक मेडल मिळवून मी दुसऱ्या दिवशी उठले, तर मला कुठलाही जॉईंट, कुठलाही मसल पेन होत नव्हता, कुठेही लंगडायला लागत नव्हतं. आणि ती खरी रिकव्हरी आणि खरी तयारी हे माझ्या दृष्टीने मी सांगू शकते. शिल्पा, तहान भूक विसरून तुम्ही या स्पर्धेत भाग घेता मला मान्य आहे, पण तरीसुद्धा 10-10 तास, 4-4 तास, 7-7 तास सायकलिंग करायचं, पळायचं, तर ह्या प्रोसेसमध्ये आणि मुख्य म्हणजे स्पर्धा सुरू झाल्यावर या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःच्या शरीराला कसं जपता? साधारण पळताना, स्विमिंग करताना किंवा सायकलिंग करताना एक कॅल्क्युलेशन आम्ही ठेवलेलं असतं की 1 किलोमीटर झालं की 1 घोट पाणी आणि 1 घोट इलेक्ट्रोलाइट असं आपण सिप घेत राहायचं. एकत्र खूप जास्त पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट आपण घेत नाही, कारण पोटावरती आपलं दडपण यायला लागतं. तर त्याच्यामुळे आम्ही ते ठरवलेलं असतं. आणि आम्ही ज्या काही प्रॅक्टिस रन करतो, आमच्याबरोबर वॉटर बॉटल्स किंवा इलेक्ट्रोलाइटच्या बॉटल्स आम्ही कॅरी करतो. आणि प्रत्येक 1-1 किलोमीटरला किंवा समजा जास्त हीट असेल, जास्त ह्युमिडिटी असेल, तर इव्हन अर्धा किलोमीटरला सुद्धा आम्ही ते रिप्लेनिश करत जातो. साधारण आपण 1 तास पळलो की 500 ते 600 कॅलरी आपल्या बर्न होतात. तर तेवढ्या कॅलरी पण आपल्याला रिप्लेनिश करायला लागतात. मग एनर्जी जेल्स असतात, एनर्जी बार असतात, किंवा आता ज्या लोकांना आर्टिफिशियल सप्लिमेंट्स नको, बनाना, उकडलेले बटाटे किंवा चिक्की, खजूर अशा गोष्टी, किंवा आपली संत्री असतात ती मिठात बुडवून खायची, म्हणजे आपले इलेक्ट्रोलाइट्स, एनर्जी, हायड्रेशन हे सगळं छान मेंटेन होतं. बरेच रनर आपल्याबरोबर नारळाचं पाणी अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा ठेवतात, की जेणेकरून जर खूप डिहायड्रेशन वाटलं किंवा खूप इलेक्ट्रोलाइट जर आपल्याला लॉस वाटतोय तर ते कंटिन्युअस पीत राहायचं. प्रत्येक रनरची रिक्वायरमेंट वेगळी असते, म्हणजे जेवढं मला पुरतंय तेवढंच समोरच्या माणसाला, किंवा मी एक गर्ल आहे तर बॉईजना तेवढं पुरेल असं नाही. तर ह्या ज्या प्रॅक्टिस रन असतात तर त्या सगळ्या त्या कॅल्क्युलेशनसाठी असतात, की तुम्ही ट्रायल एरर घेऊन, परमिटेशन कॉम्बिनेशन करून, समजा जेल चेंज करून बघायची आहे किंवा तुम्हाला इलेक्ट्रोलाइटचं सप्लिमेंट चेंज करून बघायचं आहे, तर ह्या सगळं प्रॅक्टिस रनमध्ये करायचं असतं. ऑन द डे ऑफ रेस आपण नवीन काहीच ट्राय करत नाही. त्यामुळे जे काही तुम्हाला एक्सपेरिमेंट्स करायचे ह्या सगळ्या प्रॅक्टिस रनमध्ये आपल्या शरीराबरोबर आपण एक्सपेरिमेंट्स करून घ्यायचे. तर अशा प्रकारे शक्यतो आम्ही प्लॅन करतो. ऑन द डे ऑफ रेस यू शुड नॉट ट्राय एनिथिंग न्यू. हा आमचा एक गोल्डन रूल आहे. म्हणजे अगदी तुमच्या कपड्यांपासून, तुमच्या मोज्यांपासून तुम्ही काय खाताय, काय पिताय हे टाईम टेस्टेड पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ह्याच्या आधी ते कधीच वापरलं नसेल, खाल्लं नसेल, तर त्या दिवशी ते वापरायचं नाही. तर त्याच्यामुळे कधी कधी असं होतं, एखादं ड्रिंक असेल किंवा एखादा बार असेल तो तुमच्या बॉडीला सूट करत नाही किंवा त्याची तुम्हाला रिॲक्शनसुद्धा येऊ शकते. तर त्याच्यामुळे जे काही त्या रेसला आपण वापरणार आहे ते सगळं आपण आधी वापरायचं आपल्या शरीराला, ते ओके आहे बघायचं, आणि मगच त्या फायनल रेसच्या दिवशी आपण ते वापरायचं. तुमची ही सगळी प्रॅक्टिस, रंगीत तालीमच म्हणूया आपण, इथे केलेली असते. आणि गेलीस तू रेस धावायला साऊथ आफ्रिकेला, तर तापमानातला पण फरक बॉदर करतो का? आपण प्रॅक्टिस चालू करतो फेब्रुवारी, मार्च, एप्रिलला, आणि तो असतो आपला उन्हाळा, आणि रेस असणार आहे जूनमध्ये, आणि साऊथ आफ्रिकेमध्ये असतो हिवाळा. तर जेव्हा आम्ही रेस मागच्या वेळेस सुरू करणार होतो पीटरमॅरिट्सबर्गला, तिथलं टेम्परेचर एक्सपेक्टेड होतं 4 ते 6 डिग्री. मग त्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून सर्व प्रॅक्टिस रन ह्या आम्ही रात्री केल्या, आणि रात्री केल्यामुळं साधारण आपल्याला थोडासा थंडावा मिळाला की ज्याची प्रॅक्टिस आपल्या शरीराला होऊ शकली. तर त्याच्यामुळे ऑन द डे ऑफ रेस आम्हाला ते इझी गेलं. तरीसुद्धा खूप जास्त थंडी असल्यामुळे आम्ही बरीच आवरणं, म्हणजे हातमोजे असतील किंवा इव्हन तोंड कव्हर करणे, आपल्या बॉडीला एखादं जॅकेट, वॉर्म जॅकेट ठेवणे, अशा प्रकारे रेस सुरू करतो. आणि जसजसं मग तापमान थोडंसं वाढत जाईल तसतसं आपण एक एक लेअर आपला कमी करत जायचा. शिल्पा, तुझे हे किती मेडल्स, या केवढ्या या ट्रॉफीज, ह्याचं ना मला विशेष कौतुक का वाटतंय मी तुला सांगते. कारण ह्या सगळ्या ट्रॉफीज, हे मेडल्स तू कमीत कमी वेळात मिळवलीस. अगं, तुझ्या जुळ्या मुलांचा जन्म झाल्यानंतर, म्हणजे आज तुझी मुलं 10वीत आहेत आज, हां, या एवढ्या कमी वेळात ही तुझी धनसंपदा आहे ही सगळी. तर मला कुतूहल अशा गोष्टीचं की अजूनही तू मुलांकडे व्यवस्थित लक्ष देतेस, तुझं हॉस्पिटल उत्तम चालवतेस, एकी बाजूला नाटकात काम करतेस, नृत्य कंटिन्यू ठेवलेलं आहेस, पुन्हा हा सराव करतेस. ह्या सगळ्यासाठी तू वेळेचं मॅनेजमेंट कसं करतेस? तारेवरची कसरत हा शब्द योग्य आहे त्याला.
पण मला असं वाटतं की एखादी गोष्ट करायची इच्छा आपल्या मनात असेल तर आपण सगळ्या गोष्टी जुळवून आणतो, आणि एखादी गोष्ट करायची नसेल तर मग आपण एक्सक्युजेस द्यायला चालू करतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी एखादी गोष्ट ठरवली की मी ते काही पण करून ती जुळवून आणते. म्हणजे आयर्न मॅन करताना तर माझी मुलं इतकी छोटी होती, मग बरेचदा माझे आई वडील येऊन त्यांच्या सोबतीला थांबायचे, सासू सासरे थांबायचे, आमच्या नाटकाच्या प्रॅक्टिस चालायच्या, माझी आई रात्री येऊन त्यांना झोपवायची. म्हणजे फॅमिली सपोर्ट तर आहेच डेफिनेटली. पण त्याच्यासाठी 3 गोष्टी मी म्हणते. एक म्हणजे डेडिकेशन, दुसरं म्हणजे डिसिप्लिन, आणि तिसरं म्हणजे डिग्निटी. तर कुठलाही एक्सक्यूज द्यायचा नाहीये, कारण आपली तब्येत असेल किंवा आपल्याला फॉलो करायचं ड्रीम आहे तर त्याच्यामध्ये शॉर्टकट हा नसतो. तुम्हाला पूर्ण 100% तुमचे एफर्ट्स तर द्यायला लागतात. कधी कधी आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत, पण मग खचून जायचं नाही. आपल्याला थोड्या पेशंटली थोड्या दिवसांनी आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळतात. तर त्याच्यामुळे जसं म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, तर ती चढलेली कधी पण चांगली. म्हणजे मग तो यश तुम्ही जास्त एन्जॉय करू शकता. आणि एक डिग्निटी म्हणजे खोटं बोलू नका किंवा कुठल्याही याच्यामध्ये चीटिंग करू नका. जे तुमचं 100% आहे ते तुम्ही द्या, तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्की मिळतील. म्हणजे मी कधीही बाबा 6चा गजर लावला आणि मी अजून 5 मिनिटं झोपते, नाही, 6चा गजर लावला, 5 मिनिटं आधी मला जाग येते, मी 6ला म्हणजे 6ला उठते. त्याच्यामध्ये कुठलाही एक्सक्यूज नसतो. स्पोर्ट्स तुझ्या नसानसात भरलेले दिसतंय, तर तुझी ही जी धाव सुरू झाली आहे ना ती कधी थांबूच नाही अशी मी आज प्रार्थना करते देवाकडे. तुला खूप यश मिळू दे. धन्यवाद. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या नातेवाईकांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, आणि कार्यक्रम सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात. धन्यवाद.